हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जसं की तुम्हाला माहीत आहे, मी दुबईमध्ये आहे आणि हा आहे माझ्या दुबई सिरीजमधला ब्लॉग नंबर 2. आणि आता जसं की इथे आल्यावर एक प्रोसिजर आहे. इथे आल्यानंतर आपल्याला इमिडिएट्स ID काढावी लागते. त्यासाठी पहिले माणूस मेडिकली फिट असला पाहिजे. तर आज माझी मेडिकलची अपॉइंटमेंट आहे, तर आम्ही तिथेच चाललो आहे. तर घरातून निघून खाली येऊन हे बघा, माझ्या घराच्या खाली असं सगळं सुपर मार्केट, मॉल हे सगळं घराच्या खालीच आहे. हे एक चांगली गोष्ट आहे इथे, कारण इथे खूप गरमी आहे आणि गरमीतून कुठे लांब जायला खूप त्रास होतो. तर घराखाली हे सगळं आहे, तर मला थोडं बरं वाटते. तर माझ्या घरापासून वॉकिंग डिस्टन्सवरून 5 मिनिटाच्या अंतरावर मेट्रो स्टेशन आहे. तर आम्ही आज मेट्रोमधून जाणार आहोत मेडिकल सेंटरला, जिथे माझं मेडिकल आहे. आणि तिथेच आम्ही आता चाललो आहे मेडिकल करायसाठी. आणि आता आम्ही चाललो आहे मेट्रोमध्ये बसायला. हे बघा, इथे सगळे असे फोनचे दुकान्स वगैरे आहेत. आणि इथे ट्रेनमधून जायला कॅश नाही द्यावी लागत. इथे नॉल कार्ड म्हणून एक कार्ड आहे, तो आपल्याला रिचार्ज करावे लागते, म्हणजे त्या कार्डमध्ये पैसे टाकावे लागतात. तर हा नॉल कार्ड आम्ही काढून घेतला आहे, माझ्या हस्बंडचा आणि माझा पण. तर आम्ही आता चाललो आहे मेट्रोकडे. आणि ह्यांनी तर ह्यांच्या कार्डमध्ये रिचार्ज केलेली होती, पण माझ्या कार्डमध्ये रिचार्ज नव्हती. तर हे तर निघून गेले. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी कार्ड टॅप केलं, तेव्हा तिथे आलं की कार्डमध्ये इनफ बॅलन्स नाही आहे. मग ते पुन्हा येऊन त्या कार्डमध्ये आम्ही पैसे टाकले. अशा प्रकारे आपल्याला कॅश टाकावे लागते मशीनमध्ये, आणि मग ते कॅश जे असते, ते जे पैसे असतात ते कार्डमध्ये जमा होतात. म्हणजे एक प्रकारे आपण कार्डची रिचार्ज करतो बस. मग मी कार्डची रिचार्ज केली आणि त्यानंतर निघालो आम्ही मेडिकल करायला. बघा, इथे मेट्रो स्टेशन्स किती क्लीन आहेत. आपल्याकडच्या लोकांनी, म्हणजे आपणच शिकलं पाहिजे, आपण आपल्या कंट्रीमध्ये किती कचरा करतो आणि आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये येऊन कसे राहतो ते. तर आम्ही आता इथे ट्रेनचा वेट करत होतो. इथे एक चांगली गोष्ट ही आहे की दर 5 मिनिटांनी एक नवीन ट्रेन असते. मग जरी एक ट्रेन आपली मिस झाली तरी जास्त वेळ काय आपला वाया जात नाही. फक्त 5 मिनिटं थांबावं लागतं आणि 5 मिनिटांनी दुसरी ट्रेन येते. दर 5-5 मिनिटाला ट्रेन असतात, ते चालू असतात. आणि ही आलेली आहे आमची ट्रेन, जिच्यात बसून आता आम्ही जाणार आहोत मेडिकल करायला. आणि ही आहे मेट्रो. मला कधी कधी भीती वाटते की ह्या मेट्रोला काहीच ड्रायव्हर नसतं, ऑटोमॅटिक असतात. पण इमर्जन्सीमध्ये कंट्रोल कसं करत असतील, तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी चालले ट्रेनमध्ये. युजली मी लेडीजच्या डब्यातच जाते, म्हणजे लेडीज सेक्शनमध्ये जाते, पण आता हजबंडसोबत असल्यामुळे जेंट्स त्याच्यामध्ये चालले मी. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. हे बघा, अशा प्रकारची ह्यांनी ते झाडं वगैरे लावलेत आत्ताच. खजूर, कडुलिंब अशी झाडं लावलेली आहेत, कारण कडुलिंबाची झाडं यासाठी ताकी ते हवा शुद्ध करतात, म्हणून बरीचशी कडुलिंबाची झाडंसुद्धा इथे लावण्यात आलेली आहेत आता. आणि ह्याच्यानंतर जवळजवळ 5 मिनिटातच आमचं स्टेशन आलं आणि आम्ही उतरलो अल्नादा मेट्रो स्टेशन येथे. आणि तिथून 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आमचं मेडिकल सेंटर होतं. पण आम्ही जरी संध्याकाळी गेलेलो असलो तरी वॉकिंगला एवढं गरम होत होतं, कारण संध्याकाळी पण इथे 20-25 डिग्री टेम्परेचर असतंच, कारण आता पीक समर आहे आणि इथे खूप गरमी असते संध्याकाळी पण. आणि इथे बघा, मेडिकल सेंटरपर्यंत पोहोचेपर्यंत माझी हालत खराब झालेली होती गरमीमुळे. आणि आम्ही आता पोचलो मेडिकल सेंटरला. आणि आता मी करणार आहे माझं मेडिकल. अक्षरशः दमलेली होती मी. त्यानंतर मी लाईनमध्ये उभी होते आणि माझ्या पुढे अजून 2 ते 3 माणसं होती. त्यानंतर माझा नंबर आला आणि ते अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की ही लाईन फॉलो करा. जसं की तुम्हाला ब्लड टेस्ट करायचे असेल तर रेड लाईन फॉलो करायची आहे, एक्सरे करायचे असतील तर येलो लाईन फॉलो करायची आहे, असे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. त्याच्यामुळे खूप इझी असतं, म्हणजे खूप इझी लाईफ करून ठेवलेली आहे इथे लोकांसाठी, त्या लोकांनी. त्यानंतर झालं माझं ब्लड टेस्ट आणि माझी हालत तुम्ही बघू शकता. जास्त काय नाही, उगाचच नखरे करत होती, कारण नखरे सहन करायला माझा नवरा होता सोबत.
आणि त्यानंतर होती माझी एक्सरे करायची वेळ. त्यानंतर ह्यांनी शूट नाही करून दिलं इथे जास्त, कारण ऑफकोर्स मेडिकल आहे तर नाही शूट करून देणार. त्यानंतर माझा एक्सरे पण झालं आणि अशा प्रकारे 2 ते 3 दिवसात माझा मेडिकलचा रिपोर्टसुद्धा येईल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.